ठाणे महानगरपालिका दरवर्षी सुमारे 6.5 लाखांच्या आसपास मालमत्ता कर आकारत असून त्यापैकी सुमारे 1 लाख मालमत्ता करधारकांनी पालिकेचा मालमत्ता कर भरला नसल्याची बाब पुढे आली आहे. अशा मालमत्ता कर धारकांविरोधात पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला असून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे. तसंच थकबाकीदारांची नावं प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत म्हणून मालमत्ता करकडे बघितलं जातं. महापालिका दरवर्षी नवीन मालमत्तांची तपासणी करून त्यांना कर आकारणी सुरू करते. महापालिकेकडे 6.5 लाखांच्या आसपास मालमत्तांची नोंद असून त्यांना पालिका कर आकारणी करते. यंदाच्या अर्थसंकल्पात पालिकेच्या मालमत्ता कर विभागाला 900 कोटी रुपयांचा कर वसुलीचं उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं होतं. त्यापैकी 630 कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात महापालिकेला यश आलं आहे. मार्च अखेरपर्यंत 270 कोटी रुपयांचा कर पालिकेला वसूल करायचा असून त्यासाठी पालिका प्रशासनाने आता पावलं उचलली आहेत. पालिकेकडे कर आकारणी करण्यात येत असलेल्या 6.5 लाखांपैकी 1,10,000च्या आसपास मालमत्ता धारकांनी अद्यापपर्यंत कर भरला नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई आता सुरू केली आहे.